तर हा जो विषय आहे म्हणजे आज देशातली आर्थिक विषमता दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणनेची आवश्यकता. या विषयावर सामाजिक पातळीवर अनेक व्यक्ती संघटना बोलतात. परंतु कामगार विश्व, आर्थिक विश्व या क्षेत्रातून या विषयावर अजून बोललं गेलं नाही आणि त्याचं या विषयाचं तुम्ही सुतवाच करतायत. ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि अत्यंत टर्निंग पॉइंट असणारी ही गोष्ट आहे. तर या आर्थिक विषमतेला दूर करण्यासाठी जातनिहाय जनगणनेची आवश्यकता नेमकी आपल्याला कशी वाटते? एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला आपण सगळेजण हात घालतो आणि आपल्या देशातले जे मुख्य राजकीय प्रवाह आहेत आणि विचार प्रवाह आहेत, एक तर गांधी, नेहरू, आंबेडकर हा एक महत्त्वाचा प्रवाह आहे. डाव्या विचारांचा, मार्क्सवादी विचारांचा, कामगार संघटनांचा तो एक वर्गीय दृष्टिकोनाचा विचार आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत एक धर्मवादी किंवा मनुस्मृती मानणारे असा एक विचार प्रवाह आहे आणि ह्या विचाराचा संघर्ष सतत होत असतो. परंतु आपल्या देशात विविध धर्म जरी किती असले तरी हिंदू धर्मातच अनेक जाती आहेत आणि अक्षरशः शेकडो जाती आहेत. इतर धर्मात सुद्धा जाती नाहीत, परंतु त्याच्यामध्ये काही वाटण्या नाहीत किंवा उच्च नीचता नाही असं म्हणणं शक्य नाहीये. आणि एक गोष्ट सगळ्यांमध्ये समान आहे की आर्थिक क्षमता प्रत्येक धर्मामध्ये विविध जाती जमातीच्या गटांमध्ये वेगवेगळ्या आहेत आणि मुख्यतः जगभर गरिबांची संख्या मोठी आहे आणि श्रीमंतांची संख्या कमी आहे. आणि भारतासारख्या एका प्रचंड मोठ्या ज्याला म्हणू आपण खंडप्राय देशामध्ये आणि हजारो वर्षांची परंपरा असलेल्या देशामध्ये जातींचं प्रमाण हे एकाच धर्मामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. आणि हा जो जातीचं प्रमाण जे आहे त्याच्यामुळे संपूर्ण देश हा आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेला आहे, सामाजिकदृष्ट्या मागास राहिलेला आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिलेला आहे. आणि तरी सुद्धा आम्ही संस्कृतीच्या दृष्टीने फार पुढे आहोत असा दावा करणारे जेव्हा अनेक लोक सांगतात तेव्हा आपली संस्कृती ही आर्थिक विषमतेवरती आधारलेली संस्कृतीच म्हणावं लागेल आणि ती पुढारलेली कशी असाही खरा प्रश्न आहे. परंतु तरी सुद्धा एक वास्तव आहे की भाषा, जात, धर्म, प्रांत ह्याच्या पलीकडे जाऊन हा देश एक सलोख्याने राहणारा देश आहे आणि शांतिप्रिय देश आहे आणि ह्याच्यामध्ये कोणी किती म्हटलं तरी विद्वेष पेटू शकत नाही. त्यामुळे हा हजारो वर्ष टिकलेला देश आहे असं आपण म्हणू. परंतु आत्ता जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला की अनेक कामगार संघटना, राजकीय संघटना यांना हा जातीय जनगणनेचा प्रश्न का नाही भेडसावला, तर इथे आपण जरा खोलात जाऊया. आत्ता प्रश्न निर्माण झाला की सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहणारे जे पक्ष आहेत, आता तरी आपण त्याची नावं घेऊन सांगू शकतो. समाजवादी पार्टी आहे, JDU आहे म्हणजे नितीश कुमारांचा पक्ष आहे, लालू यादवांचा पक्ष आहे तो RJD आहे. हे जे काही साधारणपणे समाजवादी परिवारातले जे लोक आहेत किंवा लोहियावादी गट म्हणू आपण, यांनी नेहमीच जातीय जी काही जनगणना आहे ही याची मागणी केलेली आहे आणि त्याला जातीनिहाय जे काही त्यांचे गट असतील त्यांच्या हितरक्षणासाठी, त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने योजना बनवाव्यात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये SC ST विषयी 15% आरक्षण दोन्ही मिळून मांडलेलं आहे. परंतु आपण आता बघतोय की OBC, EBC किंवा देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या काळात ब्राह्मणांना पण आरक्षण दिलेलं आहे. मुस्लिमांचा आरक्षणाचा प्रश्न आहे, बौद्धांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. हे आरक्षणाचे प्रश्न सतत येत राहतात. परंतु आरक्षणाचा प्रश्न अव्वल दर्जाचा आहे का आर्थिक विषमता दूर करणं अव्वल दर्जाचं आहे, असा एक कळीचा प्रश्न या आर्थिक विकासाच्या टप्प्यावरती या देशामध्ये येऊन ठेपलाय. आणि जातीय जनगणनेची मागणी ज्यांनी लावून धरली गेल्या 30 वर्षामध्ये ते अर्थातच मंडल कमिशनची नियुक्ती करून त्याच्या शिफारशी स्वीकारून BP सिंग गव्हर्नमेंट जेव्हा होतं त्यांनी मंडल कमिशन स्थापन केलं. BP मंडल हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी एक जातीय जनगणना करून एक आरक्षण कसं असावं, त्यात OBCचं आरक्षण हे OBC समाज हा 52% जास्त आहे म्हणून 27% आरक्षणाचं एक त्यांनी रेफरन्स आणला. हा एक ऐतिहासिक भाग गेल्या 30 वर्षातला किंवा 40 वर्षातला आपल्याला दिसतो. आता ह्या संदर्भामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यानंतर मंडल कमिशनला एक प्रत्युत्तर म्हणून कमंडल आणि मंडल असा वाद या देशामध्ये आपण बघितला.
त्याच्यामध्ये बाबरी मशिदीचं पतन दिसलं आपल्याला. आणि मग जातीयवादाकडून धर्मामध्ये एक प्रकारचं वैमनस्य निर्माण करणं म्हणजे हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू बौद्ध अशा तऱ्हेचे मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न आपण गेल्या 30 वर्षात प्रकर्षाने या देशामध्ये आलेलं बघितलं. आणि एकूणच समाज जी काही वीण होती ना घट्ट विणलेली, ती सांस्कृतिक वीण असेल, जातीय वीण असेल, धार्मिक वीण असेल, ती एकोप्याची होती. त्याच्यामध्ये एक विभागणी निर्माण झाली. पण त्यातून आर्थिक विषमता वाढतानाच दिसते. मग ती ग्लोबलायझेशन असो, जागतिकीकरण असो, या सगळ्या टप्प्यांमध्ये देशाच्या विकासाचे प्रश्न या जनतेशी निगडीत आहेत. आणि त्याच्यामध्ये धार्मिक विघटन, जातीय विघटन ह्याच्यातून देशाचा विकास खुंटतोय असं पण एक चित्र निर्माण होतं. आणि मग ह्या 30-40 वर्षाच्या ह्या सगळ्यांच्या आत्ताचा मुद्द्याचा टप्पा आहे की आरजेडी असेल किंवा हे यांनी जो मुद्दा पूर्वीपासून लावून धरला त्याच्यावरती बिहार सरकारने एक स्वतःच एक जातीय जनगणना केली. आणि त्या प्रश्नाला एक प्रतिसाद असा मिळाला की आम्ही आता ह्या जातीय जनगणना करून नोकऱ्या निर्माण करणार आहोत. नोकऱ्या निर्माण करणं, महागाई कमी करणं, हे हे एका राज्य सरकारच्या अजेंड्यावरती प्रश्न आले. आणि इंडिया फॉर्मेशन झाल्यानंतर एकूण भारत जोडो अभियान किंवा जोडो भारत अभियान हे जे काही राहुल गांधींनी सुरू केलं, त्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्याची भाषा झाली, जातीय ऐक्याची भाषा झाली, जातीय जनगणनेची भाषा झाली. आता जातीय जनगणना हा आरक्षणाचा मुद्दा आणि केवळ रोजगाराचा मुद्दा म्हणून आता तो पुढे येतोय का? तर काही प्रमाणात अजूनही लोकांची समज तशीच आहे की आरक्षणाचा प्रश्न हाताळताना जातीय जनगणना व्हायला पाहिजे. आणि ज्या जातीचे लोक जास्त त्यांना नोकरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये आपण किती आरक्षण देऊ शकतो अशा तऱ्हेचा एक व्यापक समजुतीचा भाग हा लोकांच्या मानसिकतेचा भाग पण आहे. पण तो जरी एका राजकीय पक्षाने म्हणजे आरजेडी किंवा जेडीयूने मांडला असला तरी त्याला राहुल गांधींनी असं म्हणून पाठिंबा दिला की ही आत्ताची गरज आहे. आणि या पक्षाला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की तुमच्या पक्षाने यापूर्वी का विरोध केला होता, त्याने प्रामाणिकपणे सांगितलं की होय माझ्या पक्षाची चूक आहे. मग ही चूक दुरुस्त करायची नाही का? मग ही चूक तुम्ही मला प्रश्न जो विचारला, कामगार संघटना, डावे पक्ष, काँग्रेस पक्ष आणि आरक्षण ज्यांना आहे ते अनुसूचित जाती जमाती संविधानात्मक आरक्षण आहे, 27% मंडल कमिशनचा आहे. आणि मंडल आणि कमंडलच्या राजकारणानंतर आत्ता धार्मिक द्वेष वाढवण्याच्याला उत्तर जातीय जनगणना करून या मोठ्या जनसमूहाचं आर्थिक उत्थापन करणं याच्यात आहे. याच्यावरती जेव्हा एकमत होतं आणि ते भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक विद्वेषाला एक उत्तर म्हणून येतं, तेव्हा हा एक वेगळाच अजेंडा गेल्या 40 वर्षामध्ये जो प्रश्न चर्चेला गेला त्याला एक वेगळंच उत्तर म्हणून येतं. पण तरीही अजूनही या देशामध्ये सर्वच राजकीय पक्षांना, कामगार संघटनांना, अगदी काँग्रेस पक्षाला सुद्धा हा प्रश्न असलाच पाहिजे की आपण जातीय गणना करून आपल्याला काय साधायचंय? केवळ आरक्षण साध्य करायचंय का? आपण जे म्हणतो की हा देश गरीब आहे, या देशात विषमता आहे, या देशाची आर्थिक वाढ होते परंतु सत्तेचं केंद्रीकरण होतंय, संपत्तीचं केंद्रीकरण होतंय, याच्यावरती काही उपाय शोधायचा आहे का? पण ह्याच्यावरती कोणत्या राजकीय पक्षांची स्पष्टता आहे? तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्ये जनसंघटना, कामगार संघटना नेमकं ह्याच्यावरती विचार करतायत का? दुर्दैवाने असं म्हणायला लागतं, ते जरी एका निवडणुकीच्या रणमैदानामध्ये मे 24च्या एकत्र आले, 6 महिन्यानंतर निवडणूक आहेत, 4 महिन्यापूर्वी ते एकत्र आले, परंतु आपण एकत्र होत असताना आता जे राहुल गांधींनी घेतलेली भूमिका आहे या प्रश्नावरती सर्वांचं मत ऐक्य आहे का? तर अजूनही ते नाहीये. किंबहुना त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. आणि अजून मीही असं म्हणेन की राहुल गांधींनी काही कल्पना मांडल्या असतील पण त्याच्यावरती जनतेमध्ये चर्चा झाली आहे का? काँग्रेस पक्षामध्ये चर्चा होऊन असा काही निर्णय झालाय का की आपण नेमकी जातीय गणना का मागतो? आणि जातीय या संदर्भात मला असं वाटतं, मी बँकिंग क्षेत्रातला एक कार्यकर्ता, नेता म्हणून अनेक वर्ष काम केलंय, मी कामगार चळवळीत काम केलेलं आहे. पण खालून किंवा मधल्या पातळीवर किंवा वरच्या पातळीवर सुद्धा जातीय गणना ही एक अत्यंत आवश्यक गोष्ट आता आहे, ह्याचं भान अजूनही सर्व नेतृत्वाला आलंय असं मला वाटत नाही. म्हणून मला असं वाटलं की या प्रश्नांवरती आपण आर्थिक क्षेत्रावरती नेहमी मांडणी करणारी लोक आहोत. मी बँकिंग क्षेत्र, आर्थिक क्षेत्राशी बोलतो. मला असं वाटतं की आज या देशातली आर्थिक विषमता जी आहे ती दूर करण्याच्या निमित्ताने तो एक अजेंडा म्हणजे आर्थिक विषमता दूर करण्याचा एक अजेंडा म्हणजे आर्थिक अजेंडा
जर या देशाने स्वीकारायचा असेल तो भारतीय जनता पार्टी स्वीकारत नाहीये. किंबहुना संपूर्ण 70-75 वर्षातली एक अर्थरचना डिस्मॅन्टल करणं, मोडून तोडून टाकणं, जातीय विद्वेष, आरक्षणाचे प्रश्न उफाळून आणणं आणि धार्मिक विद्वेष हा त्यांचा एक नफरतचा अजेंडा आहे आणि तो देशाला विभागणी करण्याचा अजेंडा आहे. याला उत्तर म्हणजे आपल्याला जनतेच्या आर्थिक विकासाचा अजेंडा सेट करायला पाहिजे आणि तो तमाम 142 कोटी भारतीयांचा सेट करायला पाहिजे. त्यात हिंदू असतील, मुसलमान असतील, उच्चवर्णीय असतील किंवा बाकीचे असतील. वर्ण हा आता काय हे जातीय गणनेतून कळेल, पण आपल्याला त्यांचे कोणते वर्ण आहेत आणि कोणत्या जातीचे किती लोक आहेत हे कळणं आवश्यक आहे. परंतु हा जो डाटा आहे, डाटा हाताशी असल्यानंतर त्याचं विश्लेषण करणं आणि मग देशातल्या जनतेच्या हितादृष्टीने कोणत्या तऱ्हेच्या योजना आखता येतील, नेमकं जमा होणारा पैसा देशाकडे आणि देशाचा खर्च याच्यामध्ये जनतेच्या भल्याच्या दृष्टीने कशा तऱ्हेच्या धोरणात्मक आखण्या करता येतील असा प्रश्न आज या देशातले राजकीय पक्ष विचार करतायत का? नाही. ते जनरल बोलतायत. हो, आम्हाला रोजगार वाढवून पाहिजे, आम्हाला महागाई कमी करून पाहिजे, पण हे करणार कोण? हे अर्थातच सरकारला धोरणात्मक दिशा द्यावी लागेल आणि म्हणून डाटा आवश्यक आहे. पण मला असं वाटतं की आर्थिक विषमता दूर करणं हे कोणाचंही एक देशातल्या सत्ता ज्यांना करायची आहे त्यांचं प्रमुख ध्येय असायला पाहिजे. आणि आर्थिक विषमता दूर करायची असेल तर या देशातल्या कोणत्या जातीतले, कोणत्या धर्मातले किती लोक आहेत, कसे आहेत हा डाटा पहिल्यांदा आला पाहिजे. पण तो डाटा आल्यानंतर माझं स्वतःचं एक म्हणणं आहे ते निश्चितपणे मी तुमच्यापुढे मांडेल. पण माझं म्हणणं 2 सेन्ससची आवश्यकता आहे. नंबर 1 जातीय सेन्सस आणि पुढचा सेन्सस हा इकॉनॉमिक सेन्सस या विषयावरती मी अधिक लक्ष देऊ इच्छितो. आणि दुसऱ्या सेन्ससचा माझा आग्रह धरत असताना मी पहिल्या सेन्ससचं प्री कंडिशन आहे असं म्हणतो.